तू कोणालाही काहीही अपेक्षा न ठेवता मदत करतोस, तेव्हा तुझ्या हृदयात जी एक तृप्तीची भावना येते, तो खरा आनंद आहे. जेव्हा तू निसर्गाच्या सानिध्यात बसतोस, पक्ष्यांचं किलबुलाट ऐकतोस आणि त्या क्षणासाठी जगाला विसरून जातोस, तो खरा आनंद आहे. जेव्हा तू माझे नाव घेता घेता इतका तल्लीन होतोस की तुला तुझ्या स्वतःच्या अस्तित्वाचाही विसर पडतो, तो परमानंद आहे. मी तुला संसार सोडून संन्यासी बनायला सांगत नाही. तू संसारातच राहा, पण अलिप्तपणे, कमळाच्या पानासारखा, चिखलात राहूनही चिखलापासून अलिप्त. तू तुझी सर्व कर्तव्य पार पाड, पण फळाची अपेक्षा करू नको. यश मिळाले तर तो माझा प्रसाद समज, आणि अपयश आले तर ती माझी इच्छा समज. जेव्हा तू या स्थितीत पोहोचशील तेव्हा तुला जगातील कोणतेही दुःख स्पर्श करू शकणार नाही. लेकरा, तुझ्या आयुष्यात येणारी प्रत्येक व्यक्ती, प्रत्येक नाते हे एका आरशासारखे आहेत. ते तुला तुझेच प्रतिबिंब दाखवण्यासाठी आलेले असतात. जेव्हा एखादी व्यक्ती तुझा अपमान करते तेव्हा ती व्यक्ती वाईट आहे असा विचार करण्याआधी क्षणभर थांब आणि स्वतःला विचार की स्वामी, ही व्यक्ती मला माझ्या कोणत्या कमतरतेची जाणीव करून देत आहे? माझ्यात अजूनही अहंकार शिल्लक आहे का? माझ्यात सहनशीलतेची कमतरता आहे का? जेव्हा तू असा विचार करशील तेव्हा तुला त्या व्यक्तीचा राग येणार नाही. उलट तू त्या व्यक्तीबद्दल कृतज्ञ राहशील, कारण तिने तुला स्वतःला सुधारण्याची एक संधी दिली आहे. जेव्हा कोणी तुला फसावते तेव्हा तू दुःखी होतोस, पण हे समजून घे की त्या व्यक्तीने तुला जगातील सर्वात मोठा धडा शिकवला आहे की कोणावरही गरजेपेक्षा जास्त विश्वास ठेवू नये, आणि तुझा खरा सखा, खरा सोबती फक्त मीच आहे. आणि जेव्हा कोणी तुझ्यावर नितांत प्रेम करते, तुझी काळजी घेते, तेव्हा समजून घे की ते माझ्याच प्रेमाचं एक रूप आहे जे त्या व्यक्तीच्या माध्यमातून तुझ्यापर्यंत पोहोचत आहे. अशा व्यक्तींना जपून ठेव, त्यांची कदर कर. बाळा, क्षमा करायला शिक. क्षमा करणे म्हणजे दुसऱ्यावर उपकार करणे नव्हे. क्षमा करणे म्हणजे स्वतःला द्वेषाच्या आणि रागाच्या पिंजऱ्यातून मुक्त करणे. जोपर्यंत तू दुसऱ्याला माफ करत नाहीस तोपर्यंत तू त्या व्यक्तीला तुझ्या मनात बांधून ठेवतोस. त्याला माफ कर आणि त्याला तुझ्या मनातून मुक्त कर. बघ, तुला किती हलके आणि मोकळे वाटेल. तू विचार करशील की स्वामी, मी तुमच्यासाठी काय करू? बाळा, मला तुझ्याकडून मोठमोठे यज्ञ, पूजा अर्चा किंवा सोन्या चांदीचे दान नको आहे. मला फक्त एकच गोष्ट हवी आहे, ती म्हणजे तुझे कर्म. तू जे काही करतोस ते माझ्यासाठी कर. तू सकाळी उठून कामावर जातोस तेव्हा असा विचार कर की तू माझ्याच सेवेसाठी जात आहेस. तू जे काही काम करशील ते प्रामाणिकपणे आणि सर्वोत्तम पद्धतीने कर. ते काम म्हणजे तुम्हाला अर्पण केलेलं एक फूल असेल. जेव्हा तू तुझ्या कुटुंबाची काळजी घेतोस तेव्हा असा भाव ठेव की तू माझ्याच अंशाची सेवा करत आहेस. तुझ्या मुलांमध्ये माझे बालरूप बघ. तुझ्या आई वडिलांमध्ये माझेच स्वरूप बघ. बघ, तुझ्या घरातच कसे मंदिर तयार होईल. तुझ्या दारात आलेल्या कोणत्याही भुकेल्या जीवाला विनमुख पाठवू नकोस. तुझ्या ताटातील एक घास जरी त्याला दिलास तरी तो थेट माझ्यापर्यंत पोचतो. कोणत्याही गरजूला मदत करताना तुझ्या मनात मी मदत करतोय हा अहंकार येऊ देऊ नको. माझ्या स्वामींनी मला ही संधी दिली आहे या भावनेने सेवा कर. लक्षात ठेव, मंदिराच्या गाभाऱ्यात बसून हजारो वेळा माझा जप करण्यापेक्षा बाहेर जाऊन जगात एका गरजूचे अश्रू पुसणे ही माझी सर्वश्रेष्ठ पूजा आहे. तुझे जीवन हीच माझी पूजा होऊ दे. तुझे प्रत्येक कर्म हीच माझी आरती होऊ दे. आणि तुझ्या हृदयात असलेली निस्वार्थ प्रेम आणि करुणेची भावना हाच माझ्यासाठी सर्वोत्तम नैवेद्य असेल. आता जा. मी तुला मार्ग दाखवला आहे, प्रकाश दाखवला आहे. या प्रकाशात चालत राहा. वाटेत खाचखळगे येतील, कधीतरी अंधारही दाटून येईल, पण घाबरू नकोस. तुझ्या हातील श्रद्धेची काठी घट्ट धरून ठेव. मी तुझ्या पुढे चालत असेन, तुझ्यासाठी मार्ग तयार करीत असेन. फक्त माझ्यावरचा विश्वास ढळू देऊ नकोस. बाळा, आज मी तुला उत्तर देण्यासाठी चालू आहे, पण ते उत्तर शब्दांमध्ये नाही, ते तुझ्या आतल्या मूळ पायालाच हादरून टाकेल. बाळा, आता वेळ आलीये की तू त्या प्रत्येक गोष्टीला मागे सोडून द्यावे जे तुझ्या आत्म्यावर ओझे बनले आहे. ती नाती जी तुला घाबरवतात, त्या सवयी ज्या तुला मागे खेचतात, त्या आठवणी ज्या तुला रोज रक्ताचे अश्रू रडायला लावतात,
मी तुला